कर्जमाफीच्या तारखेपासून पळणाऱ्या सरकारला तारखेवर आणलंय। शेतकरी आंदोलनाच्या यशाबाबत बच्चू कडूंची प्रतिक्रिया, तर दगाफटका झाल्यास फासावर जायला तयार असल्याचं वक्तव्य। सरकारला कर्जमाफी करायचीच नाही, रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल। 31 मार्च पर्यंत कर्ज भरावं लागतं आणि सरकार म्हणतंय 30 जून पर्यंत कर्जमाफी करू, रोहित पवारांची टीका। मतदार यादी घोळाविरोधात मनसे मविया नेते कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार। उद्या फॅशन स्ट्रीट ते बीएमसी पर्यंत सत्याचा मोर्चा निघणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोर्चाचा टीझर जारी। शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र उभारल्यास खळखट्याक। राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा। मुख्यमंत्री पदासाठी आणखी किती लाचारी पत्करणार, एकनाथ शिंदेंवर पहिल्यांदाच जहरी टीका। मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंकडून ईव्हीएम फेरफारीचं प्रात्यक्षिक, तर मतचोरी प्रात्यक्षिक मिमिक्री या पलीकडे राजकारण असतं। अमित साटम यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। पवईतील रोहित आर्या एन्काउंटरवरून वाद, एन्काउंटरवरून पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मतमतांतर। एन्काउंटर अयोग्य, सुधाकर सुराडकरांचं मत, तर प्रदीप शर्मांकडून एन्काउंटरचं समर्थन। रोहित आर्याकडून मुलांच्या सुटकेसाठी बाथरूमच्या खिडकीमधून पोलिसांचा इमारतीमध्ये प्रवेश। उंच शिडीचा वापर करून पोलीस खिडकीमधून शिरले, तर क्राईम सीनवर फॉरेन्सिक टीमकडून तपासणी सुरू। पालघरमध्ये कुपोषणासह बालमृत्यूची समस्या जटिल। 6 महिन्यांमध्ये 138 बालकांचा मृत्यू, 63 तीव्र कुपोषित, 282 मध्यम कुपोषित बालक। अभिनेता टिकू तलसानियावर गुन्हा दाखल। अहमदाबादमध्ये धोकादायक बाईक स्टंट करणं भोवलं। चालत्या बाईकवर टायटॅनिक पोज पडली महागात। पोलिसांच्या दणक्यानंतर तलसानियाचा माफीनामा।